फायनली आपल्या स्कूटीचं काम झालं आहे. स्कूटीचं काम झालं का सांगतं, कारण की आमचा ॲक्सिडेंट झाला. थोडक्यात मी शॉक काइंड ऑफ मला लागला होता तेव्हा. ते सो राईट हँड साईडने थोडं पुश करायला लागतं, लेफ्ट हँड साईडने थोडं खेचायला लागतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त आंघोळ करून झालेली आणि चेंज पण करून झालेलं आहे. सो आता आपण निघालेलो आहोत श्री काशी विश्वनाथ टेम्पलच्या इथे. सो फायनली आता आपण निघालो आहोत लाईनमध्ये उभं राहण्यासाठी. वा, आपण पाहू शकता आपण बनारसच्या गलियामध्ये चालत आहोत. हे समोर मग अशी लाईन दिसत होती ना? पुढे आहे का अजून? अरे रे रे रे, मॉडल इथंच आहे का काय? जस्ट समोर लाईन दिसते. एक्झिट घ्यायला मला बरं पडेल. आता मोबाईल काहीच अलाउड नाही आहे. तिथं बघू, तिथं एक लॉकर सिस्टम आहे किंवा कोणाकडे आपण फुल बिलचं घेऊ, त्यांच्याकडे आपण आपला मोबाईल डिपॉझिट करून घेऊया. ओके, दिसायला लागली लाईन आहे बघा इथं. या वी कॅन सी. किती लांब जायचंय? वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि आता आपण जस्ट काशीमधून निघत आहोत प्रयागराजला जाण्यासाठी. ओके चला, हो बस. चला आता पहिले फटाफट एक गर्दीतून निघूया. लय बेकार गर्दी. चला अंकल निघत आहे. लय भरपूर म्हणजे खूपच बेकार गर्दी आहे बाहेर. राईट लेके लेफ्ट असं काहीतरी बोलले होते. हे ग तसंच बोला, इथून कुठून तरी जा. ते चाले बस स्कूटीवाले. ओके जाने दो आप, जाओ. ओके, अरे बाप रे.
लेफ्ट गेला सांगितलं होतं वाटतं. हाँ बाहर जाने का है, ठाणे के यहाँ पे, इधर से जाकू ठाणे के लिए किधर? ठीक है. थांब पार्टी के जरा खेच. थोड़ा पीछे लेना ना अंकल, हो जाएगा. नहीं लगेगा, लगेगा ये देखो. थोड़ा आगे बढ़ोगे तब ना जाएगा. जाइए, कहीं नहीं लगेगा, जाइए सीधा. आइए. यहाँ से लेफ्ट लेना है ना. थाम तू आगे करा, हम निकल जाएगा. तू आगे करा, आगे निकलिए. हम के निकालने वाले आगे. हाँ जाओ. बस ओके. फायनली आपल्या स्कूटीचं काम झालं आहे. का सांगतो, कारण की आमचा ॲक्सिडेंट झाला थोडक्यात. मी काही शूट नाही केलं, बंद होता कॅमेरा. इन शॉर्ट स्कूटी स्किड झाली, पडलो. हे आम्हा दोघांना लागलं, मला एकदम बारीक लागलं. हर्षला थोडंसं फोरआर्मला इकडं खरचटल्यासारखं झालं आहे. भगवंताची कृपा इथल्या इथं निभवलं. हा सर्व सीन झाला या डिस्क ब्रेकमुळे. आता तो काय कसा काय मला का आता सांगायचे काय अजिबात इच्छा नाही. नंतर आरामात कुठं वेळ भेटला तर सांगेन. पण भगवंताच्या कृपेने सुखरूप वाचलो आम्ही. इथल्या इथंच झाला होता ॲक्सिडेंट 500 मीटरवरती. आणि मग इकडचे जे गॅरेजवाले आहेत काय RK सर्व्हिस सेंटर, त्यांनी व्यवस्थित करून दिलं. नवीन काय ब्रेक पॅड टाकायची गरज नाही पडली. हो माय गुडनेस, शॉक काइंड ऑफ झाला होता, लागला होता मला. पण असं ठीक आहे, आता काय प्रश्न नाही. हार्डली 10-15 किलोमीटर्स आम्ही कंप्लीट केले होते आणि इथल्या इथं सीन झाला आपला. हा आई ग फ्रिक. तुम्हाला इथून इम्पॅक्ट कळेलच. हे बघा, हा दिसतोय ह्याच्यावर. हा तुम्हाला वाटतं एकदम बारीक इम्पॅक्ट असेल. लय बेकार स्कूटी पडली. आणि हे इकडचं बघा मेजरमेंट, आणि इकडचं बघा दबलेलं आहे थोडंसं, बिकॉज इथे इम्पॅक्ट लय बेकार इम्पॅक्ट झाला. माझ्या हेड कोलिजन झालं, पण नशीब हेल्मेट होता, वाचलो. फक्त ग्लव्स नव्हते म्हणून हा सीन झाला. इथं लागलं, इथं पण काय प्रश्न नाही, कारण की इथं हे होतं म्हणून. फ्रिक. आता वाजले 5:45. आता आपण निघत आहोत प्रयागराजला जाण्यासाठी. हो माय गुडनेस, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, जय श्री. ओके मंडळी, आता फिलहाल आपण आहोत परतमध्ये. आता कुठे बरं वाटते म्हणून बोलतो थोडाफार आपण व्लॉग करावा. लास्टचा पार्ट तुम्ही बघितला असं मी हँडलबद्दल कंप्लेंट करत होतो. येस, आपला जो इथं फॉर्क आहे तो थोडासा तेढा झाला आहे, म्हणून त्यासाठी आपली गाडी नुसती राईट साईडला वळते. असं काहीतरी आम्ही 2-3 ठिकाणी दाखवलं तर त्यांनी पण सिमिलर कंप्लेंट सांगितली की फॉर्क
वाकडा झाला आहे म्हणून हा तुम्ही इश्यू एन्काउंटर करतायत. लिटरली मला ट्रॅफिकमध्ये जाम त्रास होतो आहे. त्रास म्हणजे एका साईडला गाडी वळते, सो राईट हँड साईडने थोडंसं पुश करायला लागतं आणि लेफ्ट हँड साईडने थोडंसं खेचायला लागतं. तर डबल मेहनत होते मला. तर हात दोन्ही दुखायला लागलं. मोस्टली तर राईट हँड दुखत आहे, कारण की तर रेस पण करतो ना, तर रिस्ट जॉईंटमध्ये पण पेन होत आहे. हो माय गुडनेस. त्या एका छोट्याशा ॲक्सिडेंटमुळे बघा काय काय झालं. तो तिकडचा रोड जातो कानपूरला आणि आपण थोडंसं राईट टर्न घेतलं आहे आणि स्ट्रेट जातो रोड प्रयागराजला. इथून थेट 40 किलोमीटरवर आहे. बोर्डिंग होते दाखवलं होतं. आपलं जे लोकेशन टाकलं ते 36 किलोमीटरवर. बॅटरी डेड नाव. आपला कुठून स्टार्ट झालेला तेवढं माहिती आहे, पण त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड झालं मला आत्ता काय आयडिया नाही आहे. जेव्हा एडिटिंगला बसेन तेव्हाच आयडिया होऊन जाईल. पण एवढंच फक्त आठवते की आपण काशी विश्वनाथपासून ब्लॉग सुरुवात केली होती. तेव्हापासून काय शूट केलंय काय केलं काय आयडिया नाही आहे. पण कालपासून ते आत्तापर्यंत काय काय जे काही घडलेलं आहे ते आपण थोडक्यात समराईज करूया आणि हा आपण ब्लॉग एंड करूया. त्याआधी तुम्हाला दाखवते बघा ही आपली छोटीशी रूम जी आपण प्रयागराजमध्ये घेतलेली आहे. एकदम रूम एकदम छोटी. तर काय कसं थांबा थोडंसं बाहेर जातो आणि तुम्हाला सांगतो. काल काशी विश्वनाथ सांगितलं काल रात्री काल अर्ली मॉर्निंग काल रात्री नाही काल अर्ली मॉर्निंगमध्ये आपण पोहोचलो होतो काशी विश्वनाथला. अराउंड 2 तर आपल्याला हॉटेल भेटलं. मग ठरवलं तर आपण लाईनमध्ये उभं राहू आणि हा दर्शन करून घेऊ ना. पण जी लाईनचं मी जो स्टेटस बघितला अरे रे 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 अर्धा पाऊण तास मी तिथंच होतो आणि बघितलं लाईन किती मुवमेंट होते की नाही. पण नाही लाईनमध्ये उभं राहिलं असतं गॅरेंटी 7-8 तास उभं राहायला लागलं असतं किंवा 9 तास तरी मिनिमम. त्या कंडिशनवरून तर आठवतं कारण की मंदिर दुसऱ्याकडे तुम्ही मॅपमध्ये सर्व चेक केलं होतं आणि लाईन कुठे ते देखील चेक केलं होतं. बरं 9 तास आणि सकाळी किती 3:30-4ची दरम्यानची वार्ता वाटत आहे. आता एवढं काही रिकलेक्ट नाही. त्यात झोपलं पण नव्हतं. पण ठरवलं नको पहिले झोप काढूया आणि उठल्यावर बघू कसं काय होते का नाही. कारण की तेव्हा मला झोप पण यायला लागली होती कारण की लाईनमध्ये मग राहायची कॅपॅसिटी देखील नसते आपली. मग गेलो रूमवरती झोपलो. 9-10-11च्या दरम्यान उठलो. आंघोळ करूनच गेलो होतो मगाच्या वेळ. उठलो आणि हर्षला बोललो चल मग आपण त्याची पण तयारी व्हायला वेळ लागला. मग 11 झाले होते. बाहेरून बघतो तर ही जी भीड बाहेरच्या साईडला रोडवर जी सकाळी नव्हती अजिबात. लाईन तर वेगळीच
बोल बाप रे, बोला यावेळी आपलं काही दर्शन होणार नाही. सो मग ड्रॉप केला प्लॅन, म्हणून बोललो चला आपण आजूबाजूचा परिसर फिरूया किंवा बोट राईड वाला तरी ऍटलीस्ट करून घेऊया ना. मग ती शोधत पर्यंत आम्ही गेलो. तिथं अर्धा पाऊण तास का 1 तास लागला. तिथं बोट राईड केली जाते. तिथं फक्त तिथं इतकी मोठी लाईन आहे. बोले अरे यार काय यार शिट. बोले आज एकही प्लॅन नाही होत. मग बनारसच्या खाऊ गल्लीमधलं 1-2 आयटमच आम्ही ट्राय केला. जी मलाईवाली आय थिंक सो दाखवली असेल वाटतं, इन्क्लूड केली असेल ती मलाईच खाली, बस दॅट्स इट. हॉटेलमध्ये गेलो, भरपूर वेटेड नाही, काही खाल्लंच नव्हतं. 12-1 वाजायला होतं, खाल्लंच काही नाही. तिथे बघतो तर काहीच अवेलेबल नाही. अर्धा पाऊण तास थांबायला लागला. अरे यार, काही आपल्याला प्रयागराजला देखील निघायचं होतं आणि प्रयागराजला पण आपली काही बुकिंग नाही आहे. तर मग वेळ लागणार ना शोधायला हॉटेल भेटेल. काशीला काय हालत झाली ते मला माहिती. तर काशी होती, तर प्रयागराज आहे. म्हणून बोलो चालेल ठीक आहे. पण बोलो चला आम्ही आलो परत. बोलो कुठतरी जेवण करून घ्या. मग एक डिसनचा आपल्याला हॉटेल भेटला. तर मग आम्ही जेवण केलं मस्तपैकी आणि ठरवलं चला आता आपण निघूया. पॅक केली मस्तपैकी. यांना तुम्ही देखील शॉर्ट बघितला असेल. आपण गाडी निघालो, गल्ली गुच्चीमधून निघालो आणि नंतर ॲक्सिडेंटवाला देखील कव्हर केला पार्ट आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हो, नंतरचा ॲक्सिडेंट झाला. कॅमेरा होता इथं तेव्हा चालू नव्हता, पण इनिशियली चालू केला असता मी. मला ते लक्षात देखील आलं नाही माझा. कंटेंटसाठी आपण हे काय करायचं ना. पण आपण बोला झालं बिलं सर्व व्यवस्थित. त्याच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केली. हो माय गुडनेस. मग त्याच्यावर काय माहिती काय सीन झाला होता. त्या ब्रेक रिलेटेड, ब्रेक पॅडचा का काय अजिबात कळलंच नाही. त्याच्यामुळे आपली गाडी स्किड झाली आणि मग आपल्याला फॉल झाला थोडासा. पण ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जे काय आहे गोष्ट ते थोडक्यात निभावली. मेन हायवेला काय सॉरी खालती वीट होती म्हणून. मेन गोष्ट ही आहे की मेन हायवेला काय झालं नाही. भगवंतीने आधीच जे काय करायचं होतं म्हणजे मोठं काय घडणारी गोष्ट आपल्या छोट्यावरच आणून दिली. हे जर का मेन हायवेला काय घडलं असतं, असं स्किड होणं मी इमॅजिन देखील केलं नसतं की आपल्यासोबत काय झालं असतं ते. मी तेव्हापासून तोच विचार करतोय. भगवंताला थँक्यू बोलतोय वाचवलं म्हणून. थँक गॉड. नंतर घडणार ते आधी घडवलं. छोट्याच्या रोडला कमी स्पीडला देखील. जय सद्गुरू. खतरनाक एक्सपिरियन्स होता माझा. आणि एकटा नव्हतो मी, माझ्यासोबत हर्ष देखील होता. माझा भांजा होता. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो, पण इतक्या लांब आणि इतके किलोमीटरसाठी तो शेवटी माझी जबाबदारी होता. त्याला काय झालं असतं तर कितवर गेलं असतो. म्हणजे शॉक काइंड ऑफ मला लागला होता तेव्हा. पण थँक गॉड. आता काय कोणाला बोलणार का. ती TVS सेंटरवाल्यांना बोलणार ज्यांनी डिस्क ब्रेक गेल्या महिन्यात रिसेंटली बसवला होता, न्यू टाकला होता. तर काय कोणाला बोलणार, पण सोड जाऊन दे. जे होतं चांगल्यासाठी होतं असून. पण ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक थोडासा प्रॉब्लेम देखील झाला. जशी आय थिंक ते देखील इन्क्लूड केलं असेल. आपली गाडी एका साईडलाच वळते, राईट साईडलाच चालू आहे ना. नुसती राईट साईडलाच वळते. तर आपला धक्का मारून गाडी यायला लागते. मग ठरवलं होतं की आपण प्रयागराजला पोहोचू. काल रात्री जसं पोहोचलो आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सर्व्हिस सेंटरला देऊ स्कूटी. पण इथे येता येतं मला वाटलं भाई जर का स्कूटी सर्व्हिस सेंटरला देत आपण प्रयागराज एक्सप्लोर कसं करणार, त्रिवेणी संगमपर्यंत कसं काय पोहोचणार, कारण की तो लांबचा डिस्टन्स आहे. मग ठरवलं नको. त्याच कंडिशनमध्ये मी स्कूटी घेऊन जाईन मुंबईला आणि मुंबईला जे काय असेल त्याचं जे काही काम आपण तिकडेच करून घेऊया. आम्ही सकाळी मग हे आम्हाला ऑन द वेला शोधत इथपर्यंत आलो आणि ते एक हॉटेल अंश म्हणून आहे. एकदम बेसिक टू बेसिक रूम भेटली. बघितली आम्ही कारण की वी आर ऑन बजेट ट्रॅव्हल. सो कच्चे रूमचे प्राइस बघितले 7, 8, 10, 15 हजार फॉर 1 नाईट. फक्त स्टे साठीच आम्हाला पाहिजे, झोपण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ करण्यासाठीच पाहिजे होते रूम मध्ये. काय करणार. डॉर्मेटरी देखील 1000 रुपीज पर होती. मग एक हा हॉटेल अंशवाला भेटला. तो 1500 बोला पर नाईटचा. सिनेरिओ असं आहे की आपल्याला ती एकदम छोटी टेरिस होती ती एक रूम भेटली आहे. 2 जण प्रॉपर आम्ही झोपू शकतो. जसं तुम्हाला बेड दाखवला. आणि हे वॉशरूम आहेत. बॅड नाही खास नाही काय वॉशरूम नाही. पण आपण 1500 मध्ये काय एक्सपेक्ट करा प्रयागराजमध्ये, ते पण कुंभमेळ्याच्या वेळी. तो पण 144 इयर्स नंतर आलेला आहे महाकुंभमेळ्याच्या मध्ये. सो मग आपल्या 1500 म्हणजे तर ते आम्ही 2 रात्रीसाठी घेतली. 3000 मध्ये काम होते. सो आय विल नॉट कम्प्लेन दॅट मच असं मला वाटतं. तर ठीक आहे.
मग आम्ही सकाळी उठलो. आता आपण आजच्या दिवसाचं थोडक्यात आय थिंक व्लॉग आपला अच्छा खासा एक्सटेंड होत आहे, इफ आय एम नॉट रॉंग. पण आज क्लोज करून जाऊया आपला ब्लॉग. थोडीशी भेटले बसायला जागा भेटली बघा, खुर्च्या टेबल ठेवले आहे. बोला आज शेवटचा दिवस आहे तर इस्तेमाल करून जाऊया मस्त पैकी. मग आम्ही सकाळी उठलो ठरलं होतं की लवकर उठायचं. 6:30-7 पर्यंत ॲटलीस्ट आपण निघू किंवा 7:30-8 पर्यंत निघू. लवकर जाऊ, स्नान करू आणि बाकीचा प्रयागराज फिरू. उठलो 9:30ला उठलो आणि निघालो आम्ही इथून जायला. बाबा काय खतरनाक ट्रॅफिक फ्रीक. शाही स्नानवाले डेट्स देखील नाही आहे. आम्हाला 7-8 काय 10-12 किलोमीटर करायला 2 तास लागले. ते पण स्कूटी होती म्हणून. 4 व्हीलर असती तर 4 ते 5 तास कुठंच गेले नसते. मग मस्तपैकी मग काय गेलो, मग पोचलो. 2 किलोमीटर आधीच ठेवली वगैरे, कारण की पुढं नेतो मस्तपैकी स्कूटी. पण बोला आयत्या वेळेस वांदे नको व्हायला की परत त्याला सांगितले. मग आजच्या कसा डिस्टन्स होते, आम्ही ठेवली स्कूटी, पार्क केली आणि नंतर मग तिथं मस्तपैकी मग आम्ही चालत निघालो. आणि फटाफट जाम चालत होतो, कारण की हर्षची ट्रेन होती, त्याला मुंबईला वापस जायचं होतं. मग आम्ही फटाफट गेलो, स्नान केलं. अराउंड 11-11:30च्या दरम्यान, 11 ते 12च्या दरम्यान टोटल ते आम्हाला 1 तास लागला. स्नान करून आलो. स्नानचं तुम्ही जसं पाहिलं असणार, स्नान केलं आणि परत आलो रिटर्न स्कूटीजवळ अराउंड 12:30च्या दरम्यान. आणि तिथून स्कूटी काढली आणि थेट रेल्वे स्टेशनला गेलो. प्रयागराज चौकी रेल्वे स्टेशन म्हणून असं काहीतरी नाव होतं. प्रयागराज जंक्शन प्रॉपर नाही, चौकी म्हणून काहीतरी होतं. तिथं गेलो, त्याला सोडलं. तो अचानक का गेला, कारण की तो माझ्यासोबत येणार होता एंडपर्यंत घरी. जसं मी तुम्हाला सांगितलं आमचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला जर्क बसला बॅकमध्ये, पाठन त्याची दुखायला लागली आहे. इथं थोडंसं ॲपरेशन मध्ये झालं. तो बोला की दादा सॉरी मामा मला जमणार नाही एवढं ट्रॅव्हल करा. बोलो चालेल ठीक आहे, काय प्रश्न नाही आहे. मी तुला आधी पण सांगितलं होतं की तू जा ट्रेननी, काही प्रयागराजून फक्त रिटर्नच जायचं आहे तर तू ट्रेननी जा. सो मग आता एक कांड झाला, त्याचं पाटण दुखते, तो शेवटी ट्रेननी गेला. त्याला सोडलं. तेव्हापर्यंत आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, कारण की मेन एम होता वेळेत रेल्वे स्टेशनला पोहोचायचं स्नान करून. मग तिथून निघालो. बरं जेवणासाठी बघतो ढंगचं जेवणाचं कुठं काय भेटत नव्हतं काय मला, म्हणजे एवढं काय भोजनालय काइंड ऑफ होतं, असं प्रॉपर जेवणाचं काय सेटअप भेटत नव्हता. म्हणून बोलो नको. मग आता बोलो आपण एक्सप्लोर करूया प्रयागराज. निघालो बोललो पहिला आपण शिवालय पार करू, कारण की अलीकडच्या साईडला होता. बडे हनुमान मंदिर संगमच्या त्या साईडला होता. शिवालय पार्कला बाबा कसं बिसं पोचलो. त्याला पोहोचायला परत 1-1.25 तास काय 1.5 तास लागला मला. मग शिवालय पार्क फिरलो, अर्धा-पाऊण तास जास्त झाला असेल. तिथं थोडंसं खाऊ पिऊ केला आणि निघालो. बोललो चला बडे हनुमान मंदिरच्या इथे जातो. जी ती तेव्हापासून निघाल्यापासून इतकी खतरनाक वाली ट्रॅफिक लागली ना, विचारून सोनं आहे. मग मी अर्ध्या तासामध्ये ठरवलं भाई नको हनुमान मंदिर करायला. माझं तेव्हापासून डोकं दुखायची सुरुवात झाली, कारण की ही धूळ, हा नुसता गाडींचा धूर नॉनस्टॉप असा 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर गाड्या थांबल्या बुरून. माझी 2 व्हीलर होती म्हणून मी हळूहळू करून निघत होतो. आणि तो पोलिसांच्या सायरनचा आवाज, बाकीच्यांचा हॉर्नचा आवाज, प्या तेव्हापासून जे डोकं दुखायची सुरुवात झाली 3 वाजल्यापासून आत्ता देखील होते. माझं डोकं दुखते, ते 1 साईड आता दुखायला लागलं. मागाशी पूर्ण दुखत होतं. बोललो नको, ठरवलं जातो हॉटेल रूमवर, आराम करतो, कारण की आपल्याला अजून 1400 किलोमीटरची जर्नी कंप्लीट करायची आहे म्हणून. सो मग आलो हॉटेल रूमवरती, थोडासा स्क्रोल बिल केलं आणि मग जेवून झालं आणि जेवून रिटर्न आलेलं आहे. सो आपल्या आता उद्या घरी जायचं ठरलेलं आहे. ऑल्दो आपण उद्या काय घरी पहिले खाली चालत जाऊन दे. ऑल्दो तसं आपण उद्या काय घरी अजिबात जाणार नव्हतो. आपला अजून एक डेस्टिनेशन ॲड होता काशी विश्वनाथ. नंतर आपण श्री बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर देखील करणार होतो. तिथून तसा प्रवास होता. पण हर्ष बोलला की त्याला एवढं प्रवास जमणार नाही. तो बोला आपण पहिला प्रयागराज करू, मी तिथून जातो, तू नंतर पाहिजे तिकडे जा. मग असं ठरलं. ठीक आहे. मग काशीला जेव्हा पोचलो तेव्हा मग दर्शनच झालं नाही आपल्याला. काशी विश्वनाथ ते मंदिराचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं नाही. मग माझं सकाळी ठरलं की नको अजिबात म्हणजे तो वाला प्लॅन बाबा बैद्यनाथवाला कॅन्सल करू. का? कारण की काशी आणि बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे दोन्हीवाले ज्योतिर्लिंग आहे. ते आपण नंतर कधीतरी ट्रिप बनवू तेव्हा हे दोन्ही कवर करू. सो आता बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगात जाऊन काय एवढं काय नाही. आणि बोललं तर प्रयागराजला तसं निघून जाऊ, थोडंसं आपला 1 दिवस एक्स्ट्रा भेटेल. सो म्हणून तो प्लॅन कॅन्सल झाला. तो प्लॅन आपला इन्क्लुडेड होता या आपल्या होल अख्ख्या ट्रिपमध्ये. असा सिनॅरिओ आहे.
एवढं काही काही घडलंय. आता बोलत थोडासा व्लॉग एंड करूया आता फटाफट. भरपूर बडबड झाली का होपफुली कोण थांबला असेल या एंड परत बघायला तर थँक्यू आता सांगतोय. चालेल. सो मग आजचा आपला 2 दिवसाचा ब्लॉग काशी विश्वनाथ टेम्पल लिटिल बिट एक्सप्लोर करून किंवा परिसर एक्सप्लोर करून ॲक्सिडंटवाला इन्क्लूड करून काशी विश्वनाथ ते प्रयागराजपर्यंत आणि प्रयागराज थोडाफार एक्सप्लोर करून संगम स्नान करून पर्यंतचा आपला हातचा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या वापसीवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नो टाटा नो गुड बाय ओनली जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.